नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र. आज आपण नाशिक शहराच्या सातपूर कॉलनीमध्ये आहोत आणि एक मोठी राजकीय घडामोड या ठिकाणी घडलेली आपण बघतो आहोत. ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमधील माजी सभागृह माजी नगरसेवक या ठिकाणी त्यांचं बढती या ठिकाणी झालेली आहे. त्यांना मुंबईला बोलून आणि मोठं पद राष्ट्रीय उपाध्यक्ष पद या ठिकाणी दिले गेलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने नाशिकचे सलीम महाशेख यांचं नुकतंच झालेलं आहे. त्यांच्याशी आपण संपर्क करूया आणि ही जी त्यांची पदोन्नती झालेली आहे त्याबद्दल त्यांची काय अपेक्षा आहेत त्यांच्या आणि कशामुळे त्यांना बढती दिली गेली असेल. मामा, आपलं खरं तर मला राजकीय घडामोड म्हणणार नाही. राजकीय घडामोड केव्हा होत असते, ज्या सत्ता बदल होत असतो ह्या पक्षातनं त्या पक्षात, तर त्याला राजकीय घडामोडी म्हणतात. माझ्यावर पक्ष नेतृत्वाने खूप मोठी जबाबदारी मला दिलेली आहे आणि खरोखर जी मला आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी जी मला जबाबदारी दिली ती यशस्वीरित्या मी ती पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. येणारी लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे, त्या अनुषंगाने तुमची जबाबदारी आता वाढलेली दिसते आहे. त्या पद्धतीने आपली घोडदौड पुढील काळात कशी असणार? शेवटी निवडणुका येत असता, निवडणुका जात असता, सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थानं न्याय देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. निवडणूक आली म्हणजे अनेक पक्ष निवडणुकीमध्ये निवडणूक लढवता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा कुठले म्हणजे लोकसभेची असो, विधानसभेची असो किंवा नाशिक महानगरपालिकेची असो, सर्व निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ताकदीशी मैदानात उतरणार आहे. आज खूप पक्ष प्रवेश नाशिकमधून मुस्लिम बांधवांचे झाले, त्याबद्दल आपण काय सांगाल आणि येणाऱ्या काळामध्ये असेच पक्ष प्रवेश होतील का? अनेक महाराष्ट्रातले मुस्लिम बांधव मला अनेक जिल्ह्यातनं फोन आलेले आहे. मुस्लिम युवकांना सुद्धा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. अनेक जिल्ह्यातनं मला त्या ठिकाणी फोन, ते सुद्धा अनेक जिल्ह्यातनं मुस्लिम युवक हे सुद्धा महाराष्ट्र निर्माण पक्षाचा झेंडा हा खांद्यावर घेणार आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक हा बाहेर राहिलेला होता महानगरपालिकेचा. त्याच अनुषंगाने आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोडदौड या नाशिकमध्ये कशी असणार आहे याकडे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बाबू सांगतो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.